नमस्कार मैत्रिणींनो, छान थंडी पडलीये आणि अशा थंडीमध्ये जर काही गरम आणि चमचमीत खाण्याची इच्छा होत असेल तर ही डाळ वड्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा। ही करायला अतिशय सोपी आहे। त्यासाठी मी इथे 2 वाट्या हरभरा डाळ 15 मिनिटे गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवली होती आणि आता ती वाटण्यासाठी घेतली आहे। आता मिक्सर जार मध्ये भिजवलेली डाळ काढून घेतली आणि त्यामध्ये 7 ते 8 हिरव्या मिरच्या, 10 ते 12 लसूण पाकळ्या आणि 1 चमचा जिरं घालून ती ओबडधोबड वाटून घ्यायची आहे। आणि आता एका भांड्यामध्ये काढून त्यामध्ये अर्धा चमचा हळद, चवीनुसार मीठ आणि 2 चमचे लाल तिखट घातलेले आहे। तसेच कोथिंबीर, कढीपत्त्याची पाने बारीक चिरून घातलेली आहेत आणि 2 कांदे बारीक चिरून घातलेले आहेत। आता हे सर्व पदार्थ एकजीव करून घेऊयात। त्याचबरोबर मी इथे तेल गरम करण्यासाठी ठेवलं होतं आणि तेलही छान गरम झालेलं आहे। आता हव्या त्या आकारामध्ये वडे तेलात सोडून छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही पाहू शकता मी वडे कुरकुरीत होईपर्यंत तळून घेतलेले आहेत आणि आता बाकी सर्व वडे मी असेच तळून घेणार आहे। हे वडे हिरव्या चटणी सोबत खूप छान लागतात। इथे माझे सर्व वडे तळून झालेले आहेत। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट मध्ये नक्की सांगा। तसेच चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद।